असे सगळ्या गोष्टी येतं. किचन काय लागतं त्याला, अशा सगळ्या म्हणजे किचन लोक विकतात, टोप्या लावतात आणि त्याला तुम्ही सामाजिक कार्य म्हणता. आणि ज्याच्यातून ॲक्च्युली माणसं घडणार आहेत. मला सांगा, टोपी घालून माणूस घडणार आहे का? गाडीला किचन लावून माणूस घडणार आहे का? रेडियममध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावला माणूस घडणार आहे का? हां, त्याची श्रद्धा असेल त्याचा आपण आदर करूया, त्याच्या भावना आहेत त्याची आपण कदर करूया. पण माणसं ॲक्च्युली घडणार पुस्तकातून, चरित्रातून. त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा. आणि ज्याच्यात ॲक्च्युली लोक पैसे कमवत आहेत, जास्त अक्कल न लावता, जास्त भांडवल न लावता, त्याला मात्र म्हणायचं हे समाजसेवा करतायत. हे जे समाजामध्ये एक जे अकलीचा दुष्काळ पडलेला आहे ना, तो जरा दुरुस्त झाला ना की मग कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि माझ्या मते हे जे असे बोलणारे लोक असतात ना, ते अल्पवयीन, अल्पशिक्षित आणि अत्यंत नासमज असे दर्जाचे लोक असतात. त्यामुळे ह्यांच्याकडे आम्ही कधी डुंकूनही बघत नाही. निश्चित मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपल्याला जर पूर्ण ज्ञान असेल तर त्याच्यावरती बोलणं अतिशय चांगलं आहे आणि नसेल तर निश्चितपणे आपण बोलू नये. हे खरंच जे सोशल मीडियाचा गैरवापर करतात अशा लोकांना खरंच ही चपराक आहे की तुम्ही तुमचं पूर्ण ज्ञान घ्या आणि मग त्या गोष्टीने करा. सर, मला एक आवर्जून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याच जणांचं असं आहे की तुम्ही प्रत्येकाला उद्योजक बना असं म्हणता, तर निश्चितपणे आम्हा सर्वांना बघायचं की तुमचा उद्योग काय नक्की. तुम्ही एकदम आहे ना, मला वाटतं लाखो लोकांच्या मनातला तुम्ही हा प्रश्न विचारलेला आहे की बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की हा माणूस परदेशात शिवजयंती करतो, हा तासारख्या ठिकाणी शिवजयंती करायचे संकल्प माणूस करतो किंवा करतात अशा ठिकाणी महागडी गाडी घेऊन हा माणूस फिरतो. हे सगळं आहे. तर एवढे पैसे कुठून येतात? म्हणजे याच्यापूर्वी जो प्रश्न होता शिवभक्तांचा काय की हे शिवाजी महाराजांच्या नावावर खूप पैसे कमवतात, मग तुम्ही परत असा काय प्रश्न विचारता की तुमचा नक्की उद्योग काय? ते एक लक्षात घ्या. मी फुल टाईम निष्ठेनं, पूर्ण ताकदीनं, म्हणजे ज्या दिवशी नामदेवराव जाधव संपले अशी बातमी पेपरला, टी व्हीला येईल, त्याच दिवशी शिवचरित्राचं लिखाण थांबलेलं असेल असं माझं मत आहे. मी पूर्ण वेळ, पूर्ण क्षमतेनं, डेडिकेशननं, कमिटमेंटनं शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिणे, फक्त लिहिणे नाही, ते सांगणे, ते लोकांपर्यंत पोचवणं आणि त्याच्यातून तशा प्रकारचे तरुण घडवणं, हे सगळं मी काम करतो. परदेशामध्ये पुस्तक लिखाण हा पूर्ण वेळचा पेशा आहे. दुर्दैवानं आपल्याकडं पुस्तक लिखाणाला पेशाच मानत नाहीत. म्हणजे एकदा शाळेची पाटी फुटली, एकदा 10वी-12वीतून शाळा सुटली की त्याच्यानंतर पुस्तकाकडे अजिबात हुंगून न बघणे ही भारतीय व्यवस्था आहे. त्याच्यामुळे इथे लेखन, पूर्ण वेळ लेखन ह्याला प्रोफेशन लोक समजत नाहीत. परदेशामुळे कोचिंग म्हणजे पूर्ण वेळ प्रशिक्षक म्हणून काम करणं, लोकांना उद्योजकतेची ट्रेनिंग देणं, ह्यालासुद्धा प्रोफेशन म्हणतात. आपल्याकडे तीसुद्धा परंपरा नाही. आपल्याकडं काय वाटतं माहिती आहे का? आपल्याकडं उद्योग म्हटलं की फक्त एकच वाटतं, काय? कुठतरी इलेक्शनमध्ये उभा आहे म्हणजे हा उद्योजक आहे, कुठतरी हॉटेल काढले, हॉटेल म्हणजे ज्याला हॉटेल हा शब्द पण उच्चारता येत नाही त्याला आपले लोक उद्योजक समजतात, हॉटेल काढलं आहे. किंवा तिसरा उद्योग वाटतो त्यांना कन्स्ट्रक्शन. मग एखाद्याला विचारलं की काय तुमचा बिझनेस, मग तो कंस्ट्रक्शन आहे आमच्या मुलाचं. कंस्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन यात फरक आहे. म्हणजे असे हे 2-3 धंदे किंवा बिअर बार आहे, हे 2-3 धंदेच फक्त मराठी लोकांना धंदे वाटतात, बाकीचे म्हणजे समाजकार्य वाटतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. एक लक्षात घ्या, मी पूर्ण वेळ लेखक आहे, हा पण एक माझा बिझनेस आहे. मी लोकांना उद्योगधंद्याचं ट्रेनिंग देतो, हा पण एक माझा बिझनेस आहे. माझ्या 4 कन्स्ट्रक्शन कंपन्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत, हा पण माझा व्यवसाय आहे. पण आम्ही कधीही श्रीमंतीचं, त्या पैशाचं कधीही अवडंबर माजवलेलं नाही. आणि शिवचरित्रातून मला हेच शिकायला मिळालेलं आहे की तुम्ही डोंगरा एवढा पैसा कमवा, पण तुम्ही जमिनीवरतीच राहिलं पाहिजे. पैसे तुमच्या खिशात खूप चांगले असू शकतात, ज्या दिवशी ते डोक्यात घुसतील त्या दिवशी मात्र तुमचं भविष्य खराब झालेलं असतं. आणि म्हणून कुणी याची अजिबात काळजी करू नका की आम्ही ह्यांची पुस्तक विक्री बंद पाडली किंवा आम्ही ह्यांची व्याख्यानं बंद पाडली तर नामदेवराव जाधव रस्त्यावर येतील. अजिबात तशी होण्याची शक्यता नाही. तुमच्या पुढच्या 5 पिढ्या संपून जातील पण नामदेवराव जाधवाचे पैसे संपणार नाहीत. कारण नामदेवराव जाधव हा शिवाजी महाराजांचा इतिहासकार आहे, राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे. ज्या दिवशी, माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्या दिवशी माझ्याकडचे पैसे संपतील त्या दिवशी जगातले पैसे संपलेले असतील. क्या बात आहे. म्हणजे निश्चितपणे आता मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की फक्त लेखनच हा त्यांचा व्यवसाय नसून अनेक प्रकारचे त्यांचे व्यवसाय आहेत. त्यामुळं तुम्ही काय व्यवसाय याचं नक्कीच तुम्हाला उत्तर मिळालं असेल. याच्यापुढे एक तुम्हाला आवाज विचारायचं. अगदी मला ह्याच्यामध्ये आणखी एक ॲडिशन करायचं आहे.
आणि जर कोणाला असं वाटलं की सर सांगतायत तो त्यांचा उद्योग नसेल, तर कृपया माझा नंबर घ्या, संपर्क करा. तुम्हाला उत्तम क्वालिटीचं घर जर पुण्यामध्ये लागलं तर मला जरूर संपर्क करा. बाकीचे लोक 50 लाखात येत असतील तर मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही शिवभक्त आहात, शिवानुयात हे फक्त प्रूव्ह करून द्या, मी तुम्हाला 10 लाख रुपयाचा डिस्काउंट देऊन 50 लाखाचं घर 40 लाखात द्यायला बांधिले. हे जाहीर तुम्हाला सांगतो. कृपया तुम्ही मला कॉल करा आणि माझ्या ऑफिसला या आणि बघा, मी तुम्हाला 50 लाखाचं, फक्त तुम्ही शिवभक्त आहात हे मला सिद्ध करून दाखवा. जागेवर तुम्हाला 10 लाखाचा डिस्काउंट नाही दिला तर मी परत इतिहासावर लिहिणार नाही आणि परत काही बिझनेस कोचिंगबद्दल बोलणार नाही. बापरे, क्या बात आहे. निश्चितपणे आम्ही बघितलं आहे मित्रांनो, आम्ही स्वतः बघितलं आहे, स्वतः सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं. खरंच अनेक पैलू आहेत सरांचे उद्योजकते बाबतीमध्ये. सर, इथे एक असा एक प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे की तुम्ही लोकांना म्हणता, मराठीत विशेषतः तरुणांना, की तुम्ही उद्योजक व्हा, आणि त्याच्यामध्ये एक शब्द आहे तो 12 लाख उद्योजकच का. तर असं का म्हणता तुम्ही? म्हणजे कारण बऱ्याच 12 लाखवर कमेंट्स पण बऱ्याच आलेले की 12 लाख असं तसं, तर ते काय नाही? हां, मी ज्यावेळी फेसबुकवरती किंवा कुठेही एखाद्या व्हिडिओ बोलतो तर माझी ती टॅगलाईन आहे, माझी ती कॅचलाईन आहे. काय की नमस्कार, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव. मी असं का म्हणतो माहिती आहे का, की आपल्या समाजामध्ये निगेटिव्हिटी भरपूर आहे. तुमची जाहिरात दुसरा कोणीही करणार नाही. तुमची बदनामी मात्र करण्यासाठी लोक पदरमोड करून, पदरचं पेट्रोल टाकून, डिझेल टाकून, लोकांना दारू पाजून, लोकांना बिड्या किंवा गुटखा खायला घालून तुमची बदनामी करू शकतात. पण तुमची जाहिरात मात्र तुम्हाला स्वतःलाच करावी लागते. हे प्रत्येक उद्योजक मुलांनी हे समजून घ्या बरं का, की तुमची जाहिरात ही तुम्हाला स्वतःच करावी लागेल. तुमची जाहिरात मामा, सासरा, काका, गावाला तुमचा कुणी करणार नाही. हा, बदनामी मात्र कुणी करू शकतो. बदनामीला कोणाचा कॉपीराईट नसतो, फक्त प्रसिद्धीमध्ये स्वतःला काढलं. म्हणून मी असं म्हणतो की नमस्कार, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव, 12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं ध्येय बाळगलेला माणूस. तर तुमचा प्रश्न तो बरोबर आहे की तुम्ही 12 लाख एवढा मोठा आकडा, एवढा मोठा पसारा घेऊन का चालता? तुम्हाला 50,000 पुरेसे नाहीत का? 1 लाख पुरेसे नाहीत का? 10 लाख पुरेसे नाहीत का? बरं 14 लाख, 20 लाख, 50 लाख असं का म्हणत नाही? तुमचं 12ची भानगड काय? हे 12वरती तुमचं घोडं का अडकतंय? मित्रांनो, ह्याच्यात काही वेगळं विशेष नाही आहे. सोपी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची प्रक्रिया 12 मावळमधून सुरू झाली, ही त्याच्या मागची एक प्रेरणा. दुसरी प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पुण्यात आले स्वराज्य निर्मितीचा संकल्प घेऊन राजमाता जिजाऊंच्या सोबत, त्यावेळी त्यांचं वय होतं 12. म्हणजे ज्या वयात शिवाजी महाराजांनी स्वराज्य सुरू केलं त्या वयात आमच्या मुलांनी उद्योजक व्हावं, हा एक भाग आहे. ज्या 12 मावळमधून सुरू केलं त्या 12 मावळसारखंच ह्या आमच्या मावळ्यांनी, आजच्या मावळ्यांनी किमान 12 गावचं पाणी प्यावं आणि आयुष्यात किमान 12 उद्योग तरी करावेत, अशा प्रकारची माझी त्यातली धारणा आहे, कल्पना आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की 12 लाख जर मुलं उद्योजक झाली, प्रत्येकाने 10 मुलांना जरी रोजगार दिला, छोटंसं दुकान असो, छोटंसं हॉटेल असो, छोटीशी फॅक्टरी, छोटंसं प्लांट असो किंवा छोटंसं वर्कशॉप असो, 10 मुलांना जरी रोजगार दिला ना, तरी 12 लाख गुणिले 10, 1,20,00,000 म्हणजे अवघा महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करू. आणि अवघ्या म्हणजे शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं रयतेस पोटास लावणे आहे. रयतेस पोटास लावणे म्हणजे युवकांना रोजगार देणे आहे. आणि तो रोजगार जर आमच्या 1.25 कोटी तरुणांना रोजगार मिळाला तर मी तुम्हाला लिहून देतो, सिंगापूरपेक्षा जास्त आपण प्रगत असू, दुबईपेक्षा आपण जास्त प्रगत असू, इस्रायलपेक्षा आपण जास्त प्रगतीशील असू आणि किंबहुना अमेरिका आणि जपानच्या तोडीतसुद्धा आपण येऊ शकतो. एवढी मोठी क्रांती याच्यातून होईल. आणि म्हणून एवढ्या लाख संख्येनं मराठी पोरं उद्योगधंद्यात यावेत अशी माझी संकल्पना. आणि छोट्या मोठ्या धंद्यातून सुरू करावी. माझं विनंती मराठी पोरांना एवढंच आहे की टपरीपासून सुरू करा, फॅक्टरीपर्यंत जाण्याचा प्रवास मी तुम्हाला करून दाखवेल. तुम्ही टपरीपासून सुरू करा, फॅक्टरीपर्यंतचा प्रवास मी तुम्हाला करून दाखवेल. तुम्ही स्टॉलपासून सुरू करून दाखवा, स्टॉल लावायची हिंमत करा, मी तुम्हाला मॉलपर्यंत घेऊन जाईल. निश्चितपणे आता कळलं असेल तुम्हाला की सरांचे 12 का आकडे आहेत. तर बरोबर आहे, 12 बलुतेदार, 12 पगड वगैरे जाती वगैरे अशा भरपूर 12वरच छत्रपती शिवाजी महाराजांनी कन्सेप्ट केलेलं आहे. कदाचित सरांचं पण ते आहे, त्याच्यावरती फोकस घेऊन खरं निश्चितपणे महाराष्ट्र तुम्हाला जर रोजगारमुक्त करायचं, रोजगारयुक्त करायचं असेल तर उद्योजक कमीत कमी 12 लाख झाले, त्यांनी 10 दिले तर 1 कोटीच्या वर तो आकडा जाते निश्चितपणे. सर, उद्योजक म्हटलं मराठी माणसाला तुम्ही आव्हान करता, तुम्ही उद्योजकच का म्हणता मराठी माणसाला? अनेक व्यावसायिक सोडून जसं MPSC आहे, UPSC आहे, क्लास 1 अधिकारी आहे, इंजिनियर आहे वगैरे, म्हणजे असं का तुम्ही उद्योजकावरच का भर देता? याचं कारण काय? परिस्थिती अशी आहे की इंजिनिअरिंगसारखा भंगार कोच जगात कुठला नाही. आज इंजिनियर लोकांची म्हणजे भिकाऱ्यापेक्षा भयान अवस्था आहे.
LLB करून तर तुम्ही बघा कुठल्याही कोर्टाच्या बाहेर जाऊन बघा काय परिस्थिती येते. DED BED तर असे लॉरी भरतील, गावागावात लॉरी भरतील, एवढे DED BED खचानी पडलेले येतं. MBAवाल्यांची पण तीच परिस्थिती आहे. आणि UPSC MPSC परीक्षा देणाऱ्यांची तर काय तुम्हाला सांगायचं अवघड. म्हणजे पोरांनी फक्त पुण्यात जाऊन एसटीतून उतरला की घरातले लोक त्याचा प्रचार करतात की आमचा पोरगा कलेक्टर होणार आहे, आमचा पोरगा SP होणार आहे, हे ते वगैरे. अरे पण कशातून तो SP व्हायचा बिचारा. 3 लाख पोरं परीक्षेला बसतात, 300 जागा असतात. असा बॅकलॉग भरता भरता तुमच्या 50 पिढ्या जातील. बरं, एक तर परीक्षा होत नाही, परीक्षा झाली तर भरती होत नाही, भरती झाली पोस्टिंग होत नाही, पोस्टिंग झाली पगार मिळत नाही. मग तुम्ही UPSC MPSCच्या परीक्षेचे तुम्ही कशासाठी त्या थांबता. बाकीच्या पण ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला एज्युकेशन लागते, डिग्री लागते, क्वालिफिकेशन लागते, बरेच भानगड येतं. पण उद्योग करायला काय लागतं. अंगावल्या कपड्यांशी तुम्ही उद्योग सुरू करू शकता, जिथे उभे आहात तिथे सुरू करू शकता. घरातला सिलेंडर, घरातला स्टोव्ह, घरातली चहा पावडर, घरातलंच बेसन पीठ, घरातलाच कांदा, असे छोट्या छोट्या गोष्टी घेऊन तुम्ही कुठलाही उद्योगधंदा सुरू करू शकता. कशाला डिग्रीवरती 25 आणि 50 लाख खर्च करताय. 50 लाख रुपये तुम्ही खर्च करणार डिग्रीवरती आणि 50,000ची पण नोकरी तुम्हाला मिळत नाही आहे. 5,000ची मिळेल तरी नशीब, कारण नोकऱ्याच मिळत नाही आहेत. म्हणून मी सांगतो की तुम्ही नोकरीच्या मागे लागू नका, स्पर्धा परीक्षेच्याही स्पर्धेत तुम्ही उतरू नका. कारण पूर्वीचा एक काळ होता की ज्यावेळी शासन भरती करत होतं, आता शासनाकडे नवीन कर्मचारी आहेत, त्यांचे जुन्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत हो. त्याच्यामुळे नवीन भरती होणं हे स्वप्नातीत गोष्ट आहेत. आणि म्हणून मी पोरांना सांगतो की तुम्ही तिकडं गुजराती मारवाडीची पोरं 12व्या-15व्या वर्षी हो पुड्या बांधायला शिकतात आणि लाख लाख रुपये घरी मोजून घेऊन जातात हो दररोज संध्याकाळी. आमच्या माणसाला जर 1 लाख रुपये मिळाले ना वयाच्या 50व्या वर्षी, तरी तो 1 महिना झोपणार नाही हो. हे पैसे कुठे ठेवू, कोण चोरी येईल का, काय होईल का. आणि मारवाडी अहो 5-5, 10-10 लाख रुपये असे उशाला घेऊन हो निवांत झोपतात. कधीच त्यांना असं वाटत नाही की हे लई पैसे आले. अहो आपण कांदे बटाटे कसे पिशवीतून आणतो, तसे हो गुजराती मारवाडी सिंधी लोक दररोज हो असे बंडलच्या बंडल घरी पिशव्यांमध्ये, साध्या प्लास्टिकच्या कागदाच्या पिशवीमध्ये हो एवढे पैसे आणतात. आणि आमचा शेतकऱ्याचा बळीराजाचा पोरगा मात्र हो उगाच त्याला कोणी स्वप्न दाखवतं की तू इंजिनिअरिंग कर, तू MBA कर, तू LLB कर, हो सगळं. आणि मग नंतर नोकऱ्या म्हणजे आहे तेही पैसे संपणे. म्हणजे इथलं शिक्षण म्हणजे काय, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिकवलं, कमवा आणि शिका. आताचं शिक्षण काय सांगतं माहिती आहे का, शिका आणि गमवा. म्हणजे आईवडिलांचे 25, 30, 50 लाख रुपये जातात, पोराला नोकरीच मिळत नाही. याच्यापेक्षा वयाच्या 12व्या-15 वर्षापासून तुम्हाला जे आवडेल, लक्षात घ्या, जे आवडेल त्याचाच तुम्ही धंदा करायला पाहिजे. ज्याची तुम्हाला माहिती त्याचा धंदा करायला पाहिजे. लोकांची हॉटेल चालतात म्हणून तुम्ही हॉटेल काढू नका, लोकांची फॅक्टरी चालते म्हणून तुम्ही फॅक्टरी काढू नका. तुमच्या डोक्यातल्या फॅक्टरीत काय पिकतंय, तुमच्या हृदयात काय उगवतंय, याचा तुम्ही धंदा करू शकता. म्हणून जे आवडतं त्याचा धंदा करायचा असतो. आणि जिथे उभे आहात, जिथे बसलेला आहात, तिथून तुम्ही उद्योगधंदा सुरू करू शकता. याला क्वालिफिकेशन लागत नाही, याला वयाची लिमिट नाही, याला भाषेची लिमिट नाही, याला भांडवलाची लिमिट नाही, याला कष्टाची पण लिमिट नाही, आणि याला मिळणाऱ्या पैशाची पण लिमिट नाही. म्हणून मी पोरांना सांगतो की तुम्ही उद्योजक व्हा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हाच मंत्र दिला मित्रांनो, स्वराज्य, स्वतःचं राज्य. अरे ती टपरीसुद्धा आपलंच राज्यच आहे, अरे ती फॅक्टरीसुद्धा आपलं राज्याचे, यातला तो साधा टेबल आहे की नाही, तो सुद्धा आपलं राज्याचे. असं समजून तुम्ही काम करा. तुम्ही राजा झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर तुम्ही इकडे डिग्र्या घेऊन नोकरीच्या मागे इंटरव्ह्यू देत बसले ना, तर तुम्ही कन्ना झाल्याशिवाय राहत नाही. आजची परिस्थिती अशीच आहे. आता निश्चितपणे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की सरांचा कन्सेप्ट काय, उद्योजक का व्हा. कारण आपलं जी वेळ असते ना, ज्या वयामध्ये आपल्याला घडायचं असतं, करिअर घडायचं असतं, त्या वयामध्ये आपण नुसतं शिक्षणात आणि नॉलेजच्या बाबतीमध्येच आयुष्य घालतो. आणि मग ती वेळ निघून जाते. ज्या वयामध्ये तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहायचं असतं, त्या वयामध्ये तुमचा अभ्यास आणि नॉलेज घेण्याच्या संदर्भामध्येच वेळ निघून जाते. सर, अशा लोकांना जे UPSC करतात, अशा लोकांना तुम्ही काय आव्हान द्याल की तुम्ही MPSC UPSC तयारी करत असताना पण एखादा छोटासा उद्योग करू शकता का, याच्यावर थोडंसं तुम्ही सांगू शकता का? हे बघा, UPSC MPSC करायला माझा अजिबात विरोध नाही. UPSC MPSC परीक्षा तुम्ही देऊ शकता, पण तुम्हाला 1-2 अटेम्प्टमध्ये कळायला पाहिजे ना की आपल्याला झेपतंय का नाही झेपतंय. कशाला घरच्यांना खोटं तुम्ही स्वप्न दाखवता. बीडवरून येता, लातूरवरून येता, कोकणातून येता, मुंबईतून येता, उस्मानाबादवरून येता, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये येतात आणि तिकडे आईवडिलांना खोटी स्वप्न दाखवतात की पुढच्या वेळी तरी मी कलेक्टर होईल, पुढच्या वेळी तरी मी SP होईल. अरे पोरांना म्हणजे परीक्षेच होत नाही आहे, भरतीच होत नाही, मग तुम्ही कशी स्वप्न बघता. पहिल्या 1-2 अटेम्प्टमध्ये जर तुमच्या, मी सुद्धा ISC परीक्षा दिलेली आहे, येस, मी कंपनी सेक्रेटरीची पण परीक्षा दिलेली आहे. पण माझ्या लक्षात आलं की हे काय आपलं गड्या जमणार काम नाही आहे. मी लगेच तिथं ते विड्रॉ करून टाकलं. मी बँकिंगच्या पण बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय कळत नाही हे जर कळलं तर दुसऱ्याला विचारायची गरज राहत नाही. बऱ्याच लोकांना आपल्याला काय कळत नाही हेच कळत नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे कोणतरी, आणि काय होतं, हे जे क्लासवाले असतात ना, UPSCचे क्लासवाले,
ते काय करतात, असे मोठमोठे पेपरला फुल पेजची जाहिराती देतात, टी व्हीला पण जाहिराती असतात आणि आम्ही कलेक्टर घडवतो आणि आम्ही SP घडवतो. म्हणून मी पुण्यामध्ये त्या पोरांची सगळं परिस्थिती बघायला गेलेलो आहे. त्यांच्या अनेक ठिकाणी मी ऑब्झर्व केलेलं आहे. ते कुठं राहतात, डबा कुठून येतो, कुठं जेवतात. मी त्यांच्याबरोबर जेवलेलो आहे. त्यांची दयनीय हे सगळं मी बघितलेलं आहे की अशा जुन्या पडक्या वाड्यांमध्ये किंवा एकदम छोट्या घरांमध्ये 5-5, 10 मुलं ती कशी राहतात, जेवणाची किती आबाळ, राहण्याची आबाळ, स्वच्छतेची आबाळ, सगळं हे सगळं मी बघितलं आहे. म्हणून जिथं ही सगळे पोरांचे क्लासेस वगैरे आहेत ना, त्या रस्त्याला मी नावं दिलेले, कलेक्टर रस्ता, कलेक्टर रोड. आणि हे सगळे पोरांना माहिती आहे. UPSC APSC पोरं पण माझी चांगली फॅन आहेत. त्यांना माहिती आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही परीक्षा जरूर द्या मित्रांनो. 1 किंवा 2 अटेम्प्टमध्येच तुमच्या लक्षात येईल आणि लक्षात आलं की आपल्याला हे झेपणार नाही किंवा सरकार भरती करत नाही, ताबडतोब राहिलेले पैसे, राहिलेली वेळ, राहिलेला ऊर्जा आणि राहिलेलं सगळं नॉलेज हे तुम्ही कुठल्या तरी छोट्या मोठ्या उद्योगधंद्यासाठी वापरा. कलेक्टर जेवढे पैसे कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही उद्योग कमवू शकता. SP जेवढे पैसे कमवत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. हां, फक्त तुम्हाला सरकारी बंगला मिळणार नाही, सरकारी कर्मचारी सॅल्यूट मारायला जय हिंद सर म्हणणारे मिळणार नाहीत. पण उद्योजक झाल्यावर तुम्ही जे पैसे कमवताल ना, तर त्यावेळी तुम्ही जिथं पण जाताल ना, तिथं गेस्ट म्हणून, तुम्ही ज्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जाताल ना, तर तुमच्या बाजूला, या बाजूला कलेक्टर बसलेला असेल आणि ह्या बाजूला तुमच्या SP बसलेला असेल. एवढे मोठे तुम्ही उद्योजक होऊ शकता. आणि लक्षात घ्या, जनतेपेक्षा मोठा राजकारणी असतो आणि राजकारण्यापेक्षा मोठा हा उद्योजक असतो. आणि म्हणून आजही आपल्या देशामध्ये रतन टाटांना केवढा मोठा सन्मान आहे. म्हणून तुम्ही रतन टाटा व्हायचा प्रयत्न करा. क्या बात आहे. आता निश्चित लक्षात आलं असेल तुमचं, गेलेली वेळ परत येत नाही मित्रांनो. ते वेळेचं महत्त्व ज्याला कळतं त्याला आयुष्य जगायचा निश्चित मार्ग मिळतो. सर, अजून एक माझा एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही प्राध्यापक लेवलची नोकरी केली, त्या लेवलला होते, अतिशय मला असं वाटतं पगार पण छान होता, पण तुम्ही प्राध्यापक नोकरी न ठेवता शिवचरित्रेकडेच कसं वळाल? काय, जर तुम्ही आयुष्यात सोपी गोष्ट करायला गेलात तर तुमचं आयुष्य अवघड होऊन जाईल. जर तुम्ही आयुष्यात सोपा मार्ग निवडला तर तुम्ही अशा ठिकाणी पोचताल की जिथं पोचूनही काही उपयोग होणार नाही. म्हणून जर तुम्ही आयुष्य सोप्या मार्गाने गेलात तर आयुष्य अवघड जाईल, म्हणजे पोचणं अवघड जाईल. जर तुम्ही अवघड मार्ग निवडलात तर तुमचं आयुष्य सोपं जाईल. ज्याची सुरुवात अवघड आहे त्याचा शेवट छान आहे. ज्याची सुरुवात खूप सोपी आहे त्याचा शेवट मात्र खूप अवघड आहे. तुम्ही अनेक लोकांना बघितलं असेल की अचानक त्यांच्याकडे पैसे आले, लगेच फॉर्च्युनर गाड्या, बंगले 5-10 वर्षात परत ते रस्त्यावरती, परत ते कंगाल झालेले. तर कारण पैसे आले तर ते कसे हाताळायचे याचंसुद्धा प्रशिक्षण नाही. मला वाटतं शिवचरित्रातून आपण हे शिकलं पाहिजे. आले पैसे तर काय करायचं? पहिलं नंबर 1 डोकं ठिकाणावर ठेवायचं. नंबर 2 पैसे जागेवर ठेवायचे, ते पैसे व्यवस्थित गुंतवायचे. शिवाजी महाराजांना एकदा त्यांच्या मंत्र्यांनी हा प्रश्न विचारला, महाराज हे काय चाललंय तुमचं? आले पैसे की आपण किल्ला बांधतोय, आले पैसे की किल्ला बांधतोय. तर शिवाजी महाराजांचं उत्तर असं होतं की उद्या जर खासा औरंगजेब चालून आला तर माझा एक किल्ला 1 वर्ष जरी लढला तरी माझं स्वराज्य संपवायला औरंगजेबाला 360 वर्षे लागतील. यातला साधा मेसेज असा आहे की तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत की पुढच्या 10 पिढ्यांनी संपवता आले नाही पाहिजे. एवढे पैसे ते सुरक्षित झाले पाहिजेत, मल्टिपल झाले पाहिजेत. शिक्षकी पेशामध्ये खूप कमी काम असतं. दिवसाला 2च तास शिकवायचे, 3च तास शिकवायचे, त्याच्यातही 4 महिने सुट्टे असतात. म्हणजे ॲक्च्युली शिक्षकी पेशा असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त 6च महिने शिकवता, 12 महिन्याचा पगार घेता, 8 तासातले 2च तास शिकवता, बाकीचे 6 तासाचाही फुकट पगार मिळतो. एवढं सगळे बेनिफिट शिक्षकी पेशामध्ये, सरकारी नोकरीमध्ये आहेत. पण मला हे सुखासुखीचं जीवन नको होतं. कारण मला जिथे चॅलेंज नाही, तिथं मला आव्हान नाही. माझ्या क्षमता माणसाच्या कधी वाढतात माहिती आहे का? जेव्हा त्याच्यासमोर वेगवेगळं आव्हान असतं. तिथं काय आव्हान होतं? तोच अभ्यासक्रम, फक्त मुलं बदलायची, अभ्यासक्रम तोच, आणि 10-20 वर्षे लोक तोच सिलेबस सांगतात. मला कधीही रिपिटेटिव्ह पाठांतर केलेलं आवडत नाही. मला नवीन बोलायला, नवीन शोधायला, नवीन लिहायला आवडतं. आणि मला असं वाटतं की जर मी आयुष्यात लिहील तर ते छत्रपती शिवाजी महाराज लिहील. मी आयुष्यात बोलेल तर छत्रपती शिवाजी महाराज बोलेल. मी सांगेल तर छत्रपती शिवाजी महाराज सांगेल. मी जर प्रवास करेल तर शिवजयंतीच्या निमित्ताने प्रवास करेल. जर मी कुठे प्रवास करेल तर मी किल्ल्यावरती करेल. आणि माझा देह जर कुठे पडेल तर शिवचरित्राच्या वाटेवर पडेल. एवढंच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. आणि म्हणून मी किती वर्ष जगेल मला माहीत नाही, पण जोपर्यंत मी जगेल शिवचरित्रावरती दरवर्षी काही ना काही नवीन मी लिहित राहील, नवीन मी लोकांसमोर आणत राहील. आणि मी 1 तास फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यावर बोलू शकतो, शिवाजी महाराजांच्या घोड्याच्या नालेवर बोलू शकतो, शिवाजी महाराजांच्या फक्त ढालीवर बोलू शकतो, शिवाजी महाराजांच्या फक्त तलवारीवर बोलू शकतो, शिवाजी महाराजांच्या फक्त मुकुटावर मी बोलू शकतो. आणि तुम्ही सांगा, असा कोणताही शब्द सांगा त्याच्यावर मी 1 तास बोलून दाखवू शकतो.
गेली 20 वर्ष तो अभ्यासच करत मी बसलेलो आहे आणि मरेपर्यंत म्हणजे याची देही याचे डोळ्यात तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्ही कधीही ऑब्झर्व करा की मी जगातला कुठलाही व्याख्याता बोलत नाही अशा विषयावर भाषणं करतो, व्याख्यानं करतो. जगातला कुठलाही लेखक लिहू शकत नाही अशा विषयावर मी पुस्तकं लिहितो. कारण जगात कोणाला पण वारसा मिळाला नाही ना, तो मला मिळालेला आहे. तो सार्थकी करण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असतो. म्हणून मी प्राध्यापकची ते सुखासुखीचं सगळं सोडून आपण असं युद्धात मला उभं राहणं, रणांगणात मला उभं राहणं आवडतं. कारण मला घरात मरण पसंत नाही, मला रणांगणातलं मरण पसंत आहे. आणि म्हणून मी कायम जीवाची बाजी लावून या शिवजीराजाच्या रणांगणावर कायम छातीचा कोट करून, हातात ढाल घेऊन आणि तलवार घेऊन कायम सज्ज असतो. निश्चित मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सरांच्या बोलण्यावरून एक तुमच्या लक्षात आलं असेल की सोपा मार्ग जर आपण पहिला निवडला तर अंत जो आहे, शेवट आहे, खूप कठीण असतो. पण कठीण मार्ग जर सुरुवातीला जर तुम्ही निवडलात तर तुमचा शेवट मात्र खूप मऊ आणि सुखकारक असतो, असं सरांच्या स्वतः बदल करून दाखवलेलं आहे आणि ते तुम्ही प्रत्यक्ष पाहताय. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सर, बऱ्याच जणांचा असा समज किंवा गैरसमज म्हणता येईल, काही सांगता येणार नाही, की तुम्ही सोशल वर्क कमी करता. जसं छत्रपती शिवाजी महाराज ते म्हणजे एक सोशल वर्कर होते की त्यांनी फक्त समाजासाठीच केलं, असं यांचं म्हणणं आहे. मग तुम्ही शिवचरित्र सांगता, मग तुम्ही सोशल वर्क खूप कमी करता किंवा करतच नाही आणि कमर्शियल जे असते, याबद्दल तुम्हाला काय म्हणणं? तुमचा हा प्रश्न आहे की नाही, तो मला वाटतं लाखो नाही करोडो लोकांच्या मनात असणार आहे. कारण शिवाजी महाराजांच्या बाबतीत घटना कशी घडते, शिवाजी महाराजांना मानणारे लाखो लोक आहेत, शिवाजी महाराजांना मानणारे करोडो लोक आहेत, पण शिवाजी महाराजांना फॉलो करणारे मुठभरच लोक आहेत. म्हणून आपण नेहमी असं म्हणतो की शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन इतिहास घडवला, म्हणजेच पाठीभर विरोधात होते, हे समजून घ्या. शिवाजी महाराजांच्यासोबत निष्ठावंत खूप कमी, मुठभरच लोक होते, बाकी सगळे विरोधातच होते. कारण जर नवीन कोणी काय करायला गेला तर आपले लोक विरोधच करतात. जसं मी शिवाजी महाराजांवरती नव्या अँगलने पुस्तक लिहिलं, लगेच विरोध करणार. काय ते काय मॅनेजमेंटचे गुरु होते का, ते काय मॅनेजमेंट करतो, ते राजे होते. राजे होते म्हणजे काय, असं आकाशातून पाऊस पडतो का पैशाचा, आणि ते पाऊस पडायचा पैशाचा, आणि ते मावळ्यांना असं म्हणायचे, हे घेऊन ये, पिशवी घेऊन ये, आणि चल घेऊन जा पैसे, आणि मस्तपैकी मज्जा आज्जा कर, हाऊस कर, चल नवे कपडे घे, दिवाळी कर, सण कर, दसरा कर. आहे ते इलेक्शन होतं काय, ते काय कुठंतरी बँकेवर दरोडा टाकून आणलेले पैसे होते का, हे लोकांना गपचूप वाटायचे नाही. शिवचरित्र समजण्याबाबत लोकांचा गैरसमज आहे. शिवाजी महाराज हे सोशल वर्कर नव्हते, हे तुम्ही सहन करून समजून घ्या, असं मला म्हणायचे. शिवाजी महाराज एक लोकांचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करणारा एक द्रष्टा नेता, एक द्रष्टा उद्योजक आणि एक द्रष्टा समाजसुधारक होते. ते समाजसेवक नव्हते, हे मी परत तुम्हाला सांगतो. आपल्याकडे समाजसेवकाची व्याख्या म्हणजे काय माहिती आहे का, फुकट जेवायला देतोय, फुकट दारू पाचतोय, फुकट कुठतरी अमुक अमुक दर्शनाला घेऊन जातोय, घेऊन येतोय, किंवा कुठतरी आम्हाला फुकटचं काहीतरी ढाब्यावर खायला देतोय, फुकट चष्मे वाटप, फुकट विटॅमिनच्या गोळ्या वाटप. अरे विटॅमिनची गोळी मिळते की तिला, अरे 5 रुपयात 50 गोळ्या मिळतात, आणि त्याचं वाटप आणि ती समाजसेवा. अरे वाटणाऱ्याला पण लाज वाटली पाहिजे आणि घेणाऱ्याने तर जीव दिला पाहिजे. की जर मी 5 रुपयासाठी जर स्वतःला विकत असेल तर माझ्यासारखा दुर्दैवी किंवा माझ्यासारखा कंगाल माणूस कोणी नाही, असं त्या घेणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. म्हणजे आर्सेनिकच्या त्या गोळ्या वगैरे कोरोनामध्ये, अरे काय काहींनी मास्क वाटले, अरे रुमाल बांधा की तुमच्या स्वतः हाताचा, एवढे लाचार तुम्ही की दुसऱ्याचे मास्क घेण्यासाठी लाईनमध्ये उभे. बरं तुम्ही राहता तुमच्या तरण्याच्या पुरीनं उभं करता लाईनमध्ये, कशासाठी? 3 रुपयाच्या मास्कसाठी, 5 रुपयाच्या मास्कसाठी. तर शिवाजी महाराजांनाच लोकांनी चुकीच्या म्हणजे फ्रेममध्ये बसवलं आहे. म्हणजे शिवाजी महाराज वेगळे आहेत, ह्यांनी त्यांच्या मनाची एक फ्रेम तयार केली आणि त्यात शिवाजी महाराजांना बसवले. मला असा प्रश्न विचारायचा आहे, ज्यांना असं वाटतं की शिवाजी महाराज म्हणजे तुम्ही सांगताय ते नाही, आम्ही सांगतोय ते आहेत, तर मला एक सांगा, शिवाजी महाराजांनी अशी कोणती योजना राबवली? परत मी सांगतो, जबाबदारी नाही का, की शिवाजी महाराजांनी अशी कोणती योजना राबवली की ज्याच्यात त्यांनी असं जाहीर केलं की या आणि फुकट घेऊन जा? सांगा, कुठलं काय शिवाजी महाराजांनी फुकट दिलं? जर शिवाजी महाराजांनी फुकट काही दिलं असतं तर स्वराज्य उभंच राहिलं नसतं. जर शिवाजी महाराजांनी काही फुकट दिलं असतं तर स्वराज्य पुढं औरंगजेबाच्या तडाख्यात टिकलं नसतं. लक्षात घ्या, इथं शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना जमीन दिली, पण त्याच्यावरती लावण्यासाठी बी दिलं, बैल दिलं, बारदान दिला, पण त्याच्यावर टॅक्स पण लावलेला आहे. जर शिवाजी महाराजांनी दरवर्षी बियाणं वाटप करायचं तर कुठून आणायचं? दरवर्षी बैल द्यायचे तर कुठून आणायचे? दरवर्षी नवीन नांगर द्यायचे तर सुताराला पगार कशातून द्यायचा? आणि हे धान्य कोण पिकवणार? त्यामुळे शिवाजी महाराजांनी एक गोष्ट सगळ्यांना त्यावेळी शिकवली निक्षून, की फुकटचं खायचं नाही आणि फुकटचं काम करायचं नाही. अजिबात फुकटचं कोणाच्या 2 रुपयाला मिंधन असलं नाही पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी लक्षात घ्या, आपल्याला संदेश दिला होता, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही. म्हणजे काय? भाजीचा देठसुद्धा फुकट घ्यायचा नाही. इथं तर लोक जेवण फुकट मागतात.
प्रवास फुकट मागतात, आम्हाला हे फ्री द्या, आम्हाला ते, म्हणजे फ्री देण्यामध्ये ह्यांचं आयुष्य फ्री झालेलं आहे. आणि लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्हाला काहीतरी फ्री दिलं जातं ना, त्यावेळी तुम्ही स्वतः एक प्रोडक्ट असता. हॅलो, तुम्हाला प्रोडक्ट नाही फुकट दिलं जात. वॅन यू आर ऑफर्ड ए फ्री समथिंग, युअर सेल्फ इज अ प्रोडक्ट. तसं भारताच्या राजकारणामध्ये मतदार हे स्वतः एक प्रोडक्ट आहे. मतदान हे नाही म्हणत मी प्रोडक्ट, मतदार हा प्रोडक्ट आहे. मग ह्याला फुकट देऊन ह्याला प्रोडक्ट केलेला आहे. मग तो ह्याच्या विचारधारेला त्याच्या विचारधारेला असा बांधील. मग तो म्हणतो मला घरी गाडी पाठवा, मला बिर्याणी द्या खायला, मला संध्याकाळी आमच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था करा. हे सगळे ही समाजसेवा नाही आहे, हे समाज बिघडवण्याची कारणं आहेत. शिवाजी महाराजांनी अशी कोणतीही योजना राबवली नाही. आणि मी गांभीर्याने परत सांगतो, अभ्यासपूर्वक सांगतो, की असं जर कोणाच्या नजरेत आला असेल तर त्यांनी मला कृपया, माझा अभ्यास कमी आहे, 20 वर्षाचा अभ्यास म्हणजे किरकोळ आहे, त्यामुळे त्यांनी असं लक्षात आणून द्यावं की शिवाजी महाराजांनी अशी दौंडी पेटवली. ऐका 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 हो, ऐका ऐका नागरिक हो, जन हो, मावळ्यानो ऐका, की तुम्ही या, फुकट तुम्हाला हे देऊ, फुकट ते देऊ, असं शिवाजी महाराजांनी केलं असतं, स्वराज्य उभं राहिलं. तर शिवाजी महाराजांनी सगळ्यांना कष्टाची भाकरी कमवायला शिकवले. शिवाजी महाराजांनी सगळ्यांना स्वाभिमानाचं जगणं शिकवलं आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं लेणं म्हणजे स्वाभिमानाचं जिणं हे शिकवलेलं आहे. लाचारी कोणाची शिकवलेली नाही. शिवाजी महाराजांनी कधीच कोणाला फुकटची सवय लागेल असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही. जो स्वराज्यासाठी खस्ती पडला त्याच्या बायका पोरांना जरूर शिवाजी महाराजांनी सांभाळले, त्याच्या बायका मुलांच्या उदरनिर्वाहासाठी जरूर त्यांनी पेन्शन दिले, पण त्याचा कोण ना कोण घरातला माणूस स्वराज्यासाठी हे झाला आहे. महाराजांनी असं कधी केलं का की एखादा सहज गावात बसल्या बसल्या मिळाला फुकटम फाकटी आणि त्याच्या बायका पोरांना पेन्शन, असं जर शिवाजी महाराजांनी केलं असतं ना तर स्वराज्याच्या लष्करात दाखल व्हायला मावळे मिळाले नसते. आणि शिवाजी महाराजांनी ते शिकवलं म्हणून तानाजी मालुसरे आपल्या घरातलं मुलाचं लग्न सोडून स्वराज्याच्या मोहिमेवर गेले. कारण शिवाजी महाराजांनी आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे, हे फक्त तानाजी मालुसरेंना नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला मावळ्याला हे शिकवलं होतं. त्यामुळे शिवाजी महाराज एक चांगले उद्योजक होते, एक नेतृत्व त्यांचं चांगलं होतं, ते द्रष्टे होते आणि स्वाभिमानानं जगायला शिकवणारे एक समाज सुधारक होते, समाजसेवक नव्हते. समाजसेवेची व्याख्या म्हणजे आजची आपली खूप वेगळी भयानक आहे. आणि समाजसेवक म्हणजे अक्षरशः शिवी, म्हणजे जर एखाद्याच्या बायोडाटामध्ये हा शब्द दिसत असेल ना, म्हणजे तुम्ही काम काय करता असं विचारलं आणि त्यांनी जर लिहिलं असेल समाजसेवक, तर ह्याच्यासारखा नीच, ह्याच्यासारखा हलकट, याच्यासारखा ढोंगी, याच्यासारखा समाजावर पोचलं जाणारं बांडगुळ दुसरं कुठलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. राहिला प्रश्न माझ्याबद्दल, तुम्ही समाजसेवा का करत नाही? तुम्ही समाजसेवा केल्याचं ऐकवत घेत नाही. तुमच्यापर्यंत माझी समाजसेवा पोचत नसेल हा तुमचा प्रॉब्लेम. मी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत 5-6 वर्षामध्ये 22 लाख रुपये सामाजिक कार्याला वाटल्याची लेखी नोंद आहे माझ्याकडे. चेकनी पेमेंट केल्याचे पुरावे आहेत. जेव्हा जेव्हा कोणी चांगली रांगोळी काढली, मी 11,000पासून ते 45,000 रुपयेपर्यंत रोख बक्षिसे दिल्यात. जर कोणी चांगलं चित्र काढलं त्याला मी 25,000, 50,000 हजाराची बक्षीस दिल्यात. कोणी शिवाजी महाराजांचा चांगला पोवाडा गायला तर 5,000पासून ते 25,000पर्यंत मी त्यांना बक्षीस दिल्यात. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी कोणाच्या घराण्यातलं जर कोणाचं ॲडमिशन थांबलं असेल तर त्यावेळी त्यांची फी भरणारा मी माणूस आहे. आणि आणखी तुम्हाला सांगतो, मी असे नेत्यांसारख्या पुढाऱ्यांसारख्या पोस्टरबाजी करत नाही. राजगड किल्ल्याच्या पायथ्याला जी जिजाऊ जयंती दरवर्षी होते ना, त्या जिजाऊ जयंतीची अख्खी स्पॉन्सरशिप माझी असते. पण मी आयोजकांना नेहमी हे सांगितलं असतं की कुठेही पोस्टर लावायचं नाही आणि कुठेही, मी स्वतः पण त्या कार्यक्रमाला हजर नसणार आहे, कारण मला ते काम करायचं नाही आहे. ज्यावेळी आम्ही 2007-08ला तिथं पहिली जिजाऊ जयंती सुरू केली तर त्यावेळी तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन केलं होतं की तुमच्या शेतात खळ्यावर जे काय पिकतं आहे ना ते आणून ह्या मंडपाच्या बाजूला ठेवा. तुम्हाला बाजारात जायची आणि बाजारात विकायची गरज नाही, तिथंच तुम्ही सगळे स्टॉल लावा. आणि आम्ही ते केलं 2007-08ला. आणि जेवढे लोक मुंबई पुण्याहून आम्ही बोलवले होते राजमाता जिजाऊंच्या जयंतीला, त्या सगळ्यांना सांगितलं येताना खिशात टचून पैसे आणायचे आणि जाताना डिक्कीत बसतील एवढं कच्चून धान्य घेऊन जायचं आणि शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यायचा. शिवजयंती, जिजाऊ जयंती म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळणारी एक जयंती असली पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथे तो संस्कार दिला. आजही आम्ही बारामळामध्ये अशाच प्रकारची शिवजयंती, जिजाऊ जयंती करतो. आणि माझ्या आयोजकांना स्पष्ट सूचना असते, मी ताकीद म्हणणार नाही, सूचना असते, विनंती असते की सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला, मावळ्याला, अनुयायाला उपाशीपोटी कोणालाही परत पाठवायचं नाही. प्रत्येकाला जेवण मिळेल, प्रत्येकाला शिवभोजन मिळेल, प्रत्येकाला शिवप्रसाद मिळेल, याची काळजी घ्या. कमी पैसे पडले मला परत सांगा, मी आणखी नवीन चेक पाठवील. आणि मग आम्ही तिथल्या जबाबदार, त्या पैशाचा अपहार करणार नाहीत अशाच मंडळांना मी पैसे देतो. कारण माझ्या कष्टाचे पैसे ते योग्य ठिकाणी गेले पाहिजेत याची मी काळजी घेतो. ज्यावेळी कोल्हापूर सांगलीला पूर आलता त्यावेळी टेम्पो भरून सामान आम्ही,
माझ्या कष्टाचे पैसे मी सांगतोय आणि हे वाटप करताना सुद्धा सामाजिक कार्य माझ्यासोबत कार्यकर्ते होते आणि माझ्या मुलाला मी अशा वेळी सोबत ठेवतो की त्याला हे कळलं पाहिजे की आपले वडील जे पैसे कमवतात त्याच्यामध्ये समाजाचा सुद्धा एक मोठा वाटा आहे आणि जे आपण कमवतो ते समाजाला खूप प्रमाणात दिलं पाहिजे. फक्त आम्ही त्याची म्हणजे 5 रुपये द्यायचे आणि 50 वेळा पोस्ट करायच्या हे उद्योग करत नाही. मित्रांनो, एक लक्षात आलं असेल, समाजसेवकाची व्याख्या आज निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला कळली असेल. समाजसेवक वेगळा आणि समाजकार्य करणारा माणूस वेगळा, हे मात्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. तुमच्या जर या सगळ्या गोष्टीवर लक्षात आलं असेल तर निश्चितपणे आता तुम्ही राजकारणी असो कुठल्याही क्षेत्रात असो समाजसेवक नाव लावायचं की नाही लावायचं हे तुम्ही ठरवा. सर, परत एक अजून दुसरा प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण करतो प्रत्येक गल्लीत किंवा गावात आपण पाहिलेली आहे. तर तुमची जयंती, तुमच्या स्वप्नातली जी जयंती आहे, तर या बाबतीमध्ये बराचसा फरक जाणवतो की तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला म्हणजे विदेशात जयंती करावी, महागड्या हॉटेल जसं ताजमध्ये तुम्ही मध्ये केलं होतं तर अशा ठिकाणी करावी. तर असं का, तुम्हाला असं का वाटतं? कारण सर्वसामान्य तेवढा कॅपेबल नाही आहे. मग तुम्ही असं का करता जे सर्वसामान्याला पेलत नाही किंवा जमत नाही? तर असं का? शिवचरित्र असामान्य आहे, शिवाजी महाराजांचा पराक्रम असामान्य आहे, स्वराज्याची निर्मिती असामान्य आहे, तर त्यांची जयंती पण असामान्य झाली पाहिजे. किती दिवस तुम्ही चौकात करणार आहात, किती दिवस तुम्ही मंगल कार्यालयात करणार आहात, किती दिवस तुम्ही रस्त्यावरती शिवजयंती करणार आहात? तुमची एअरपोर्टला झाली पाहिजे, तुमची मोठमोठ्या हॉटेलमध्ये झाली पाहिजे, परदेशात झाली पाहिजे. शिवाजी महाराजांचे त्या काळामध्ये व्यापारिक संबंध 13 देशांबरोबर होते, म्हणून किमान 13 देशांमध्ये शिवजयंती साजरी झाली पाहिजे माझ्या हस्ते, म्हणजे मी जिवंत आहे तोपर्यंत. बाकी तर काय आपण आता दुबईत करतो, मॉरिशसमध्ये करतो, रशियामध्ये आम्ही एकदा केली, आता आम्ही शिवजयंती ॲट न्यूयॉर्क चालू करणार आहे, शिवजयंती ॲट ऑस्ट्रेलिया पण चालू करणार आहे, शिवजयंती ॲट इस्रायल पण चालू करणार आहे. असं जगात जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशांमध्ये शिवजयंती झाली पाहिजे. कारण शिवाजी महाराजांच्या आईवडिलांचं हे स्वप्न होतं की विश्ववंदिता, विश्वात शिवजयंती झाली पाहिजे. तुम्ही गावात कशी काय करताय? हां, गावात करायला विरोध नाही माझा, पण गावातली करा आणि त्याचबरोबर ह्या उंचीची पण करा, म्हणजे शिखरापासून ते पायथ्यापर्यंत सगळीकडे शिवजयंत्या पाहिजे, पण ते शालीन झाल्या पाहिजेत. शिवजयंतीची मिरवणूक काढून आपण काय पराक्रम करतोय? लोकांच्या पैशावरती डीजे वाजवून आपण काय पराक्रम करतोय? लोकांच्या पैशावरती आपण होर्डिंग लावतोय, आपण काय पराक्रम करतोय? लोकांच्या पैशावरती आपण जेवणं घालतोय, याच्यात काय पराक्रम करतोय? त्यापेक्षा आपण जर वैचारिक केली, प्रबोधनात्मक केली, त्या दिवशी किल्ल्यांची साफसफाई केली, त्या दिवशी किल्ल्यांची कुठे डागडुजी केली, त्या दिवशी आपण शिवाजी महाराजांची चांगली चरित्राची पुस्तकं, जसं आम्ही जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरु लिहिले, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु लिहिले, उद्योजक शिवाजी महाराज लिहिले, अशी खूप चांगली चांगली पुस्तके आहेत, त्याचं पारायण करा. 1 वर्ष आम्ही इथं केली ना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सौजन्याने आणि त्यांच्या सोबतीनं 12 घोलप, परत 12चा आकडा आलेला आहे इथं. 12 घोलप महाविद्यालय जे आहे पुण्यामध्ये, त्यांचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला. 500 विद्यार्थ्यांनी सलग 18 तास शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक वाचून शिवजयंती साजरी केलेली आहे. आणि माझं म्हणणं हेच आहे, ज्या दिवशी तुम्ही वाचून शिवजयंती साजरी करताल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं नवीन स्वराज्य निर्माण होईल. आणि जोपर्यंत तुम्ही नाचून शिवजयंत्या करताल तोपर्यंत कुठल्याही प्रकारची निर्मिती होणार नाही. फक्त तुम्हाला आनंद मिळेल, तो आनंद एका दिवसाचा असेल आणि तुम्ही फक्त आपण काहीतरी भव्य दिव्य करतोय ह्याच्या आभासामध्ये जगताल, पण वास्तवामध्ये मात्र कुठलीही क्रांती होणार नाही. क्रांती ही डोक्यातून होते आणि डोक्यात विचार लागतात आणि ते विचार पुस्तकातून येतात, मस्तकातून येतात. आणि म्हणून ज्यावेळी आम्ही दुबईला शिवजयंती करायला जातो दरवर्षी, त्यावेळी मी एअरपोर्टलाच मुंबई विमानतळावरतीच, म्हणजे आपलं जे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल आहे तिथेच आम्ही सगळे आमचे शिवभक्त, शिवानुयायी, शिवप्रेमी हे मंडळी आली ना की पहिलं मी त्यांना एक पुस्तक देतो आणि त्यांना सांगतो की विमानात जेवढा वेळ आपल्याला आहे 3 तासाचा प्रवास असतो, विमानात ढग बघायचे नाही, ढगात जायचं नाही, आपण हवेत असणार आहे पण हवेत जायचं नाही, आपण शिवचरित्र वाचन करायचं. त्यामुळे आमच्यासोबतचे सगळे लोक जाताना 3 तास पुस्तक वाचतात, शिवचरित्र वाचतात आणि येताना पण ते शिवचरित्र वाचतात. आणि मी परदेशात जी शिवजयंती करतो त्याच्यात 2 प्रकार असतात. म्हणजे ज्यांना फक्त पर्यटन म्हणून यायचं आहे ते सकाळी 10ला आम्हाला जॉईन होतात, रात्री 10 पण आमच्याबरोबर असतात. ज्यांना उद्योजकी शिवजयंती करायची असते ते सकाळी 6ला माझ्यासोबत असतात. सकाळी 6 ते 8:30 आमचं त्या देशामध्ये सकाळचं मॉर्निंग वॉक असतं आणि सकाळीच मी त्यांना बाहेर घेऊन जातो आणि तिथले लोक काय धंदे करतात, उद्योग कसे करतात, त्यातलं वेगळे पण काय. एक दिवशी आम्ही पूर्वेला जातो, एक दिवशी पश्चिमेला, एक दिवशी दक्षिणेला, एक दिवशी उत्तरेला आणि 5व्या दिवशी एखाद्या वेगळ्या ठिकाणी जातो. अशी उद्योजकी शिवजयंती आम्ही वेगळ्या देशांमध्ये करतो. आणि मला वाटतं आता हा ट्रेंड लोकांच्या लक्षात आला आहे, आपले जेवढे मराठी बांधव वेगळ्या देशात राहतात त्यांनासुद्धा यातून प्रेरणा मिळते. आणि आत्ता परवा जपानमध्ये सुद्धा शिवजयंती झालेली आहे. हां, दुबईमध्ये आम्ही तर दुबईत ट्रेंडच पाडला.
की म्हणजे दुबईतले सगळे मराठी लोक एकत्र यायला लागले की नाही, आम्हाला काही क्रेडिट घ्यायचं नाही, पण असे प्रत्येक देशामध्ये अशा शिवजयंत्या व्हायला पाहिजेत. राहिला प्रश्न ताजचा आहे की त्यावेळी पण मला अनेक लोकांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही मंगल कार्यालयात करू शकता, एखाद्या हॉलमध्ये करू शकता, मग ताजमध्ये का करायचे. तर माझं असं म्हणणं आहे, माझा असा समज आहे, तुम्ही दुरुस्त करा कदाचित, की 100मधल्या 98% माणसांनी ताज हॉटेल फक्त बाहेरून बघितलं आहे, आतमध्ये जायची त्यांनी कधी हिंमत केली नाही. हां, बाहेरूनच म्हणजे गेट ऑफ इंडियाला उभं राहायचं आणि तिथून हां, आणि बॅकड्रॉपला ताजचा फोटो आणि ताज हॉटेल म्हणजे बाहेरूनच बघितलं.